गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आपल्या सगळ्यांना 2 वेळचं जेवायला मिळावं याकरता हे ओझी उचलतात. आज तुम्ही सगळ्यात आधी मला एक वचन द्या की आजपासून तुम्ही अशा प्रकारचं कोणतेही काम नाही करणार. आजपासून घराची जबाबदारी माझी असेल. माझं ध्येय आणि माझा संकल्प फक्त एक आहे, विजय साध्य करणं. आर्यन, तू मला भेटू शकतोस का? कसला विचार करतोयस आर्यन? की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? ज्या दिवशी तुझ्यावरचा माझा विश्वास उडेल ना, तो या जगातला माझा अखेरचा दिवस असेल मानसी. आता तरी मी US मध्ये, आणि US इतकंही लांब नाहीये की मी तुझ्यापर्यंत नाही पोचू शकणार. माझी वाट बघ, मी येतोच आहे. सानिया, सानिया, काय झालं मिस खंबाटा? सानिया, आर्यनशी तुझं काही बोलणं झालं होतं? नाही हो. पण का? मिस्टर मुधोळेंचा फोन आला होता. ते म्हणत होते की आर्यन इंडियामध्ये यायला निघालाय म्हणून. काय? पण तुम्ही तर म्हणत होता की आर्यन 2-3 महिने आता इंडियात येणार नाही. हो, बोलणं तर असंच झालं होतं मिस्टर मुधोळेंशी. पण आता असं कळलंय की आर्यन ऑलरेडी निघालाय म्हणून, फ्लाईटमध्ये. आणि हे सगळं इतक्या पटकन झालं की मिस्टर मुधोळेंनाही याचा पत्ता नाही लागला. अँड दिस इज रिअली स्ट्रेंज. डोंट वरी मिस खंबाटा, घरीच तर येतोय ना तो. मला त्याच्या घरी येण्यामुळे प्रॉब्लेम नाहीये सानिया, पण त्याच्या अचानक येण्यामुळे माझ्या मनात संशय निर्माण होतोय. हो मिस खंबाटा, तुम्हाला तर आजकाल प्रत्येक बाबतीत संशय यायला लागतो. अरे त्याला घरची आठवण येत असेल बघा, होमसिक फील करत असेल, म्हणूनच पहिली फ्लाईट पकडून येतोय ना. पण एवढ्या दिवसांनीच त्याला घरची आठवण का म्हणून आली? मिस खंबाटा, आजकाल तर तुम्ही ताक सुद्धा फुंकून फुंकून प्यायला लागलात. दुधाने ओठ भाजलेत माझे सानिया. आणि माझी सगळ्यात मोठी कमजोरी आर्यन आहे. आणि कोणत्याही व्यक्तीला असं नाही वाटत की त्याच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर त्याच्या शत्रूची नजर पडावी. सानिया, आर्यन येतोय तर खरं, पण आजपासून त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे बघ. डोंट वरी मिस खंबाटा, मी तुमच्यासारखं ताक सुद्धा फुंकर मारून नाही पीत. आय प्रॉमिस यू, आर्यनला कोणाचीही नजर नाही लागू देणार मी.
कशी आहेस दीदी? असं वाटतंय आर्यन, जसं काही मी एखादं स्वप्नच पाहते. नीट बघून घे दीदी, हे स्वप्न नाही, हे सत्य आहे. मी खरोखरच पायलट बनवून आलोय. आज आपल्या पप्पांच्या आत्म्याला खरंच खूप आनंद झाला असेल आर्यन. तुला माहितीये का, लहानपणी ना तू प्लेन घेऊन देण्यासाठी खूप हट्ट करायचास. हो, आणि जेव्हा तुला खेळण्यातलं प्लेन दिलं जायचं ना, तेव्हा तू आकाशाकडे बोट दाखवून जोर जोरात रडायला लागायचास. तू म्हणायचास, मला हे प्लेन नकोय, मुळीच खरं प्लेन पाहिजे, तेच उडवणार मी आकाशामध्ये. खरोखरीचं प्लेनच तर उडवत आणले दीदी. तुम्हाला कॉकपिटमध्ये पाहिलं असतंस तर तुझा विश्वास नसता बसला. जेव्हा स्वप्न सत्य होतं ना, तेव्हा विश्वास नाहीच बसत. प्लीज, नो मोर इमोशनल ड्रामा. मी पण इथे उभी आहे, कोणाला माझ्या प्रेझेन्सची काही पडलीच नाहीये. सॉरी, तुला कसं विसरू शकतो? तू तर आर्यनची पार्टनर आहेस, आणि आता आकाशात उंच उंच तुलाच तर उडायचंय आर्यनच्या सोबत. तो तर माझा हक्क आहे. हे बघा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये माझा पण तर हात आहे. ॲब्सोल्युटली. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो. दीदी, तुम्ही दोघे पुढे जा, मला एक काम आहे, मी येतो मग. आर्यन, आत्ता तर तू आलायस, मग एवढं कोणतं महत्वाचं काम आलंय की तुला लगेच जायचंय? हं? ओ येस आर्यन, तू तर काही महिन्यानंतर येणार होतास ना, मग हे अचानक इंडियात येणं, याचा पर्पज? दीदी, आपल्या घरी येण्यासाठी कोणत्या कारणाची गरज असते? बस असं समज की तुला माझा युनिफॉर्म दाखवण्यासाठी आलं. पाहिलं मिस खंबाटा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आर्यनला घरची आठवण येत असेल म्हणून नसतो आला. तुम्ही उगाच चिंता करत होता. हो दीदी, माझ्या येण्याची खबर ऐकून तुला आनंद व्हायच्या ऐवजी चिंता वाटत होती. म्हणजे तू खुश नाहीस माझ्या येण्यामुळे? नाही नाही आर्यन, असं खरंच काही नाहीये. कम ऑन, मी तर यामुळे घाबरले होते की आत्ता तर तू इतकी मोठी एअरलाइन्स जॉईन केलीयस, आणि मग अचानक तू इंडियात का आलास? का बरं आर्यन? कोणाला तरी भेटावंसं वाटलं. कोणाला? आहे कोणीतरी, नंतर सांगेन. आता जरा मी घाईत आहे, येतो मी. अरे ही जागा तू माझ्या नावावर केलीस? तुझ्या नाही, प्रेम करणाऱ्यांच्या नावे केली. आजपासून हे जग त्यांचं म्हटलं जाईल जे प्रेम करतात. आठवतंय आर्यन, आपण पहिल्यांदा याच ठिकाणी भेटलो होतो, हो ना? आणि आपल्या प्रेमाची सुरुवात इथेच झाली होती ना? काय माहित उद्या आपण असू नसू, पण या जागेच्या रूपाने आपलं प्रेम कायम जिवंत राहील. माझ्या घरचे लोक माझ्यासाठी मुलगी बघतायत, आणि तुला माहिती आहे ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे मानसी. माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे, भेट तुझी माझी घडे जशी ह्या आर्यन, गगनाला धरणी. माझ्या आणि तुझ्यामध्ये जे नातं होतं त्याची ही शेवटची निशाणी. नयनांच्या डोही तुझ्या डुंबून गेलो मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडी जशी ह्या गगनाला धरणी
हात जोडून विनंती करते आर्यन, तू मला विसरून जा. आता मी दुसऱ्या कोणाशी नातं जोडायला निघाले. जर नशिबाने आपल्या प्रेमाचं सार्थक नाही केलं तरीही मी तुझ्याशी मैत्रीचं नातं नक्की निभावेन. हे माझं वचन आहे तुला. पायलट बनलास तू. मग तर आता लग्न सुद्धा तू लवकरच करशील. फक्त हेच विचारण्यासाठी US वरून बोलवून घेतलेस मला? नाही आर्यन, मी तुला याची आठवण करून द्यायला बोलवलंय की आपण एकमेकांना वचन दिलं होतं, आपल्या प्रेमाचं सार्थक होवो किंवा नाही, आपण आयुष्यभर मैत्रीचं नातं जरूर निभावू. वचन मी नाही, वचन तू दिलं होतंस. हो, तू तर फक्त लांबून हाय करेन असं म्हणाला होतास. मग आर्यन, मी बोलावल्यावर दुरून जवळ का आलास तू? मी तुला सांगते, कारण जे वचन मी बोलून दाखवलं होतं ते तू मनातल्या मनात मला दिलं होतंस. आज इतक्या दिवसांनंतर तुला वचनाची कशी काय आठवण झाली? खूप विचार केला. मग मला वाटलं एक ना एक दिवस तुला खरं काय आहे हे समजणारच आहे. मग आयुष्यभर तुला अंधारात ठेवण्यापेक्षा मी स्वतःहून तुला खरं काय ते सांगावं. काय खरं सांगायचं? ज्या दिवशी तुझी एंगेजमेंट होती त्या दिवशी माझा साखरपुडा मोडला होता. हो आर्यन, हेच सत्य आहे. हे तू मला आज का सांगतेस मनसी? याला 2 कारण आहेत. पहिलं तर हे की मला एअर होस्टेस बनायची इच्छा आहे. अशामध्ये आपण बहुतेक रोज एकमेकांसमोर येणार, आणि माझी इच्छा नाही की या एका गोष्टीमुळे तुझ्यासमोर माझी नजर खाली झुकावी. आणि दुसरं कारण काय? दुसरं हे की सानिया खूप चांगली मुलगी आहे, तुला खूप सुखी ठेवेल. पण मला तुझ्यासारखा चांगला मित्र गमवायचा नाही आर्यन. माझ्याशी मैत्री करशील?
कुठे गेला होतास आर्यन? कुठे नाही दीदी, बस असंच. व्हॉट यू मीन बाय असंच? किती काळजी वाटत होती मला, आणि असंच? काळजी? पण का? मी US ला एकटा होतो, तिथून एकटाच आलो मी. तेव्हा तर तुला काळजी नाही वाटली. मग हे तर माझं स्वतःचं शहर आहे, मग कशाची भीती आहे? प्रश्न भीतीचा नाहीये आर्यन. प्रश्न हा आहे की किती दिवसांनी तू इथे आलायस आणि सरळ एअरपोर्टवरून कुठेतरी निघून गेलास. यु नो समथिंग? तुला माहितीये का सानिया किती अपसेट होती? तुला शोधायला गेले कुठेतरी. मी काय लहान मुलगा आहे काय की कुठेतरी हरवीन? या शहरामध्ये जन्माला आलोय, लहानाचा मोठा या शहरामध्ये झालो. आता काय सानिया माझं बोट धरून या शहरामध्ये फिरवणार काय? ते सगळं जाऊ दे आर्यन. आधी हे सांग, तू गेला कुठे होतास? मानसीला भेटायला. व्हॉट? मानसीला भेटायला का गेला होतास? अरे मानसीनेच तर मला US वरून बोलवलंय. मानसीने बोलवलं? हे बघ आर्यन, तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नको ठेवूस. ती तुला खोटं सांगून तुझी दिशाभूल करेल. दिशाभूल करेल माझी? पण ती असं का करेल? तिचा तर साखरपुडा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुला सगळं माहिती होतं. तुला ही गोष्ट माहिती होती की तिची एंगेजमेंट तुटलेली आहे, आणि तरी तू मला काही नाही सांगितलंस. कदाचित तुला भीती वाटत होती की जर मला ही गोष्ट कळली तर मी सानियासोबत लग्न करायला नकार देईन. पण मी फक्त एंगेजमेंट केली, लग्न तर अजून नाही केले मी. आणि एंगेजमेंटचं काय, जशी मानसीची एंगेजमेंट तुटली, माझीही तशीच तुटू शकते. मिस खंबाटा, मी आर्यनला सगळीकडे शोधलं, पण तो कुठेही नाही सापडला. काय माहित कुठे निघून गेलाय तो. आर्यन घरी पोहोचलाय सानिया, आणि तूही लवकर घरी ये आता, नाहीतर तुझा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त होईल. पण झालंय तरी काय मिस खंबाटा? खूप हसत होतीस ना तू त्या दिवशी की एका उंदरिणीच्या ओरडण्यामुळे वाघीण घाबरली. आता त्याच उंदरिणीने तो धागा कुरतडायला सुरुवात केली आहे, ज्या धाग्याने मी तुला आणि आर्यनला बंधनात बांधलं होतं. मी काही समजले नाही. आर्यन मानसीला भेटायला गेला होता सानिया. व्हॉट? हो, आणि याच मानसीच्या सांगण्यावरून तो अमेरिकेहून इंडियात परत आलाय. तुझं नातं संकटात आहे सानिया. असं नको व्हायला की तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो आपल्या दोघींची नातं तोडेल. मिस खंबाटा, मी घरी येते, पण त्याच्या आधी मला कोणाला तरी भेटायचंय. बापरे, आता क्लास सुरू. मानसी, खूप घाईत आहेस तू? तू आलीस समोर, आता कसली घाई? तर असा खेळ खेळतेस तू? समजायला खूप वेळ लागला सानिया तुला. समजतेस काय तू स्वतःला? हा, समजण्याचा ठेका तर तू घेऊन ठेवलायस. मी तर तुला काही समजावण्याचा प्रयत्न करते. हा खेळ खेळतेस ना जो, खूपच धोकादायक आहे तो. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला नाही आवडत मला सानिया. संकटांची तुला भीती वाटत असेल, मला नाही. माझ्याकडे तर गमावण्यासारखं काही नाहीच आहे. आता फक्त मिळवण्याची आकांक्षा आहे. आर्यन फक्त माझा आहे, तू माझ्यापासून त्याला हिरावून नाही घेऊ शकत. तुझा आर्यन? आर्यन तुझा होताच केव्हा? तू माझ्याकडून आर्यनला हिरावून घेतलं होतंस. आर्यन काल सुद्धा माझा होता आणि आजही माझाच आहे. मी तर फक्त माझं हिसकावून घेतलेलं प्रेम परत मिळवायला निघाले. तू हे विसरू नकोस मानसी की आर्यन माझा होणारा नवरा आहे. आमची एंगेजमेंट झाली आहे. कपडे तर खूपच मॉडर्न घालतेस सानिया, पण विचार इतके जुने पुराणे.
आजकाल लग्न मोडायला वेळ लागत नाही आणि तू मला सांगतेस की एंगेजमेंट झाली आहे. तू असं काही पण नाही करू शकत. आता मी सगळं करू शकते सानिया. मानसी, क्लास सुरू आहे. तू मिस खंबाटांना सोबत घेऊन काय काय नाही केलंस आमच्या बरोबर. सगळं काही हिरावून घेतलंस तू आमच्याकडून, सर्व काही. फक्त एवढ्याच साठी ना की मी आर्यनपासून दूर व्हावं म्हणून. अगं, मी तर आर्यनपासून स्वतःहून दूर गेले होते, पण तरीही तुम्ही दोघींनी आम्हाला सोडलं नाही. बेईमानी करून रस्त्यावर आणून सोडलं आम्हाला. जा तू सानिया, जा. जाऊन सांग तू मिस खंबाटांना की ज्या आर्यनला माझ्यापासून दूर करण्यासाठी त्यांनी एवढा सगळा खेळ खेळला होता, बघ त्याच आर्यनला मी तुम्हा सगळ्यांपासून दूर करून मी माझ्याजवळ आणून दाखवेन. आर्यन माझ्याजवळ येणार, जरूर येणार सानिया. तुला आणि मिस खंबाटांना ठोकरून येणार. गोष्टी मी करीन ढगांचे